छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना नदी ही पश्चिम भागातील सर्वात मोठी नदी म्हटली जाते। ही कन्नडच्या डोंगर रागामध्ये उगम पावलेली नदी पुढे येऊन जायकवाडी धरणाला मिळते। मात्र ही नदी जी आहे ती पूर्णपणे कोरडी टाक पडलेली आहे। कन्नडपासून ते जायकवाडी धरणापर्यंत तब्बल 100 किलोमीटरचं जे पात्र आहे नदीचं ते पूर्णपणे कोरडं ठाक पडलेलं आहे। आपण बघू शकता की ही संपूर्ण नदी जी आहे ती विरान वैरान झाली असल्याचं, नदीचं वाळवंट झालं असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कुठे सुद्धा पाण्याचा टिपूस पाहायला मिळत नाही। समोर एक छोटासा नदीमध्ये बांध टाकलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्या ठिकाणी थोडंसं वन्य प्राण्यांसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी पाणी शिल्लक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याशिवाय या नदीमध्ये कुठे पाण्याचा टिपूस सुद्धा राहिलेला नाही। ही नदी गेल्या अनेक वर्षानंतर इतकी कोरडी ठाक पडल्याचं हे पहिलंच वर्ष आहे। इथून पुढे काही अंतरावरती जायकवाडी धरण आहे। जायकवाडी धरणाचं बॅकवॉटरचं पाणी सुद्धा या नदीमध्ये शिल्लक राहत होतं। मात्र जायकवाडी धरण हे सुद्धा फक्त 4% आलेलं आहे। त्यामुळे शेवटपर्यंत ही नदी कोरडी ठाक पडलेली आहे। त्यामुळे नदीमध्ये सगळीकडे वाळूचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या नदीकाठची जी शेती आहेत आणि नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी या ठिकाणी मोठी अडचण निर्माण झालेली आहे। शेतपिकं जी आहे ती सुद्धा जळून गेलेली आहेत आणि नदीकाठच्या अनेक गावांचं विहिरींचं सुद्धा पाणी आटलेलं आहे। त्यामुळे अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे ही सर्वात मोठी 100 किलोमीटरची जिल्ह्यातली नदी कोरडी ठाक पडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यालाच दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत।